नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, सध्या आपल्या चॅनलवरती कोकणी शिमगा या सणावरती मित्रांनो व्हिडिओ चालू आहेत, रेग्युलर चालू आहेत. आणि मित्रांनो, अगदी पहिल्या होळीपासून अगदी आपल्या चॅनलवरती सतत 2-2 व्हिडिओ चालू आहेत, दिवसाला 2-2 व्हिडिओ. त्याची मित्रांनो खाली एक प्लेलिस्ट बनवली आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की बघा. कोकणातील रूढीपर्यंत सगळ्या मित्रांनो, पालखी, संकासूर, नकटा, कॅटकेळ सर्व काही मला पाहायला मिळेल. आणि त्या व्हिडिओ आवडले त्या व्हिडिओला नक्की शेअर करा. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे सातेरे जामगेमध्ये. आणि या जामग्यामध्ये ना मित्रांनो, दुर्वट असते ना त्या दिवशी मित्रांनो, म्हणजे होम झाला, म्हणजे शेवटचा होम लागला आणि दुसऱ्या दिवशी लगेच मित्रांनो त्यांच्या इथे साना भरते. आणि या सानेवरती मित्रांनो सर्व पालख्या एकत्र येतात. तसेच त्यांच्या काट्यांच्या स्वरूपात ती म्हणजे जत्रा टाईप असतो, सर्व तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. आणि त्या मित्रांनो काट्या उभ्या करतात ना, एकदम बघण्यासारखा असतो माहोल. त्यात तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही पाहायला मिळणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि चॅनल नवीन असेल चॅनल आपलं सबस्क्राईब करा. तर मित्रांनो थेट जाऊया सातेरे जामगेमध्ये आणि सर्व मित्रांनो यात्रोत्सव पाहूया. चला तर मंडळी, आपण आता आलेलो आहे सातेरे जामगेमध्ये आणि इकडे सर्व यात्रोत्सव चालू झालेला आहे. आता मला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. मला थोडं यायला उशीर झाला आहे, पालख्या वगैरे आलेल्या आहेत. चला पाहूया आपण. इकडे बघताय सगळीकडे दुकानं लागलेली आहेत आणि हे मंदिर आहे. इथेच मित्रांनो सर्व पालख्या एकत्र येतात. 2 पालख्या चाललेल्या आहेत तिकडे आणि तिकडे काट्या देखील आहेत. तर मंडळी, इकडे बघताय सोमजाई देवीची पालखी. आणि ही एक पालखी आहे ना, ती जननी देवीची आहे. तर मंडळी, जशी सोमजाई देवीची पालखी तसेच सोमजाई देवीची काठी देखील आहे. त्यात तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं असेलच. आता मित्रांनो आपण इकडे जाऊया. इकडे देखील मित्रांनो पालखी आणि काठी आहे. कोणत्या देवीची आपण पाहूया. इकडे बघताय मित्रांनो, सातेरे जामगेमधील मित्रांनो सर्व ही माणसं आहेत. खूप अशी माणसं आलेली आहेत तिकडे. इथेच मित्रांनो काट्या उभ्या केल्या जातात आणि सर्व ही आजूबाजूच्या गावातून आलेली सर्व महिला आहेत. खूप महिला आलेल्या आहेत. तर मंडळी, इकडे एक देवी आलेली आहे आणि त्याच्याबरोबर काठी देखील आहे. शिरसाडी गावची आहे काळकाई देवी. तर आपण दर्शन घेऊया. प्रथम काठी आले आणि पालखी इकडून आहे. इकडे बघताय आता काठी उभी करतील. काठी बघा किती लांब आहे.
काठी उभी केल्यानंतर बघताय किती उत्साह आहे शिरसाडी गावातील सर्व या भक्त मंडळींचा. काठी आली आहे. इकडे बघताय मित्रांनो ही देखील काठी उभी केली आहे. हातलोले असं बोलतात. उंच आहेत काठ्या या. उत्साह बघताय किती आहे तो सर्व गावातील तरुण मंडळींचा. जसं मित्रांनो ह्या इथे काठ्या उभ्या केल्या आहेत तसंच मित्रांनो इकडे देखील हे बघा काठ्या उभ्या केलेल्या आहेत. इकडे 2 काठ्या आहेत आणि इकडे 4 काठ्या उभ्या केलेल्या आहेत. आपण तिकडे जाऊया. तिकडे देखील पालख्या असणारच आहेत. खूप उंच काठ्या आहेत बघा. बघा आता ही काठी खाली करतायत. शेडे ओढतायत. पालख्या आहेत. बहिरी आहे नाव विसापूर. दुसरी पालखी आहे ती जननी देवी. आपण सुरुवातीला पाहिल्या ना पालख्या त्या पालख्या आहेत. खाली कोळल्या ना त्याच्यात पालख्या देखील निघालेल्या आहेत तिकडे.
काठी उभी झाले. पाचवी काठी उभी झाले. तर मंडळी हे सोमजाई देवीचं मंदिर आहे ना, या मंदिराच्या इथे मित्रांनो जेवढ्या काठ्या उभ्या राहतात तिथे 6 काठ्या त्या इथे उभ्या होतील आणि त्या देवांच्या मित्रांनो पालख्या देखील इथे होतील. हार्दिक स्वागत. थोड्याच वेळात पालख्या येतील आता आणि मग दर्शनासाठी लाईन लागेल. ज्याप्रमाणे इकडे काठ्या उभ्या राहतील त्याचप्रमाणे त्या देवतांच्या पालख्या देखील इकडे येतील. आता उभी राहते जननी देवी. पाठीमागे लाईन लागले. सातेरे काठीचं आगमन झालेलं आहे. सातेरे आता काठी उभी करण्यात येत आहे. प्रथम काठ्या उभ्या राहतात नंतर पालख्या येतात. पहिली काठी उभी आहे. इकडे बघताय मंडळी विसापूरची काठी आलेली आहे. श्री भैरी देवाची. आपण काठी आता उभी करायची आहे. कोणतेही काही गडबड करू नये. विसापूरची काठी आता उभी करतायत.
काट्या. ते काही गडबड करायची नाही. हॅलो हॅलो. व्हेरी गुड. मुक्काम सातेरे. आपली काठी उभी राहिल्यानंतर 1-2 माणसं तिथे थांबून बाजूने दुसरी काठी उभी करण्यासाठी जागा करून द्यायची आहे. सर्व पंचकुशीतील ग्रामस्थांना विनंती आहे, भाविकांना विनंती आहे, आपली काठी उभी करून झाल्यानंतर आपण बाजूला थांबायचं आहे. कारण त्यानंतर येणाऱ्या कृपया कुठली घाई गडबड करू नका. सगळ्यांना लाईन मध्ये दर्शन होईल. तो दुपारी कदम हे आता बहिणी देवाचं आरती ओळून स्वागत करतील. मुक्काम विसापूर बहिणी देव. मुक्काम विसापूर बहिणी देवचं स्वागत होत आहे. थोड्याच वेळात बहिणी देवाचं पवार साहेब हे आलेले आहे. त्यांचं या पंचकृषीच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. बहिणी देव विसापूर यांचं आगमन होत आहे. देवी मुक्काम शिसाळी काळंब कालकाय याचा रोहिणी कदम हे आरती होऊन स्वागत करतील. वादनदारांना विनंती आहे, आपला देव आतमध्ये येण्याचं आगमन झाल्यानंतर वाद्य बंद होईल, याची कृपया सगळे नोंद घ्यायचे. रोहिणी कदम हे आरती होऊन स्वागत करतील. त्यानंतर काळंबा देवीचं आगमन होईल. आणि आपल्या या पालवड गटाचे पवार साहेब यांचं आगमन झालेले आहे. त्यांचं या पंचकृषी वतीने हार्दिक स्वागत. कातलोली कालकाई देवीचं आगमन झालेलं आहे. सौ शिल्पा कौस्तुभ कदम या त्याचे स्वागत करत आहे. स्वागत झाल्याच्या नंतर देवीचं आगमन होईल. तिथे गर्दी करू नये. वादनदारांना विनंती आहे, पालखी आतमध्ये आल्यानंतर आपलं वाद्य बंद करायचं आहे. नियमाचं पालन करायचं. मुक्काम कातोली कालकाई देवी आगमन होत आहे. त्यानंतर मुक्काम जामगे सोमदेवी देवीचं आगमन झालेलं आहे. सौ प्रतिभा प्रकाश आंबरे हे आरती होऊन सोमदेवी देवीचं स्वागत करतील. जामगे देवी
सोमजाई देवीचं आगमन होत आहे. आता तमाशा खेळीचा कार्यक्रम होणार आहे. सगळ्यांनी नोंद घ्या. समोरच्या तर मंडळी दर्शनासाठी बघताय किती रांग आहे. महिलांचीच खूप मोठी रांग आहे. तर मंडळी तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल सातेरी जामगेमधील मित्रांनो हा पालखी भेट सोहळा आणि काठी भेट सोहळा. तर मित्रांनो खरं तर मित्रांनो त्यांच्या एक जवळजवळ 6 काठ्या होत्या आणि 6 पालख्या होत्या आणि 6 गावातील मित्रांनो सर्व त्यांच्या ग्रामदेवतांच्या पालख्या, तसेच प्रत्येक ग्रामदेवतेची पालखी आणि एक काठी असं सर्व. आणि मित्रांनो प्रथम काट्यांची भेटाभेट होते, नंतर मग पालख्यांची भेटाभेट होते. आणि मित्रांनो तिथे असणारा सर्व पालख्यांबरोबर मित्रांनो एकच वाद्य म्हणजे खालू भाज्या, एक पारंपरिक वाद्य खूप बघण्यासारखं होतं. आणि सर्व मित्रांनो देवदेवतांच्या सर्व पालख्या तुम्ही पाहिल्या असेलच. काही पालख्यांच्या मला व्हिडिओ करता नाही आला, पण काही पालख्यांच्या तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन दिलं आहे. आणि खूप मित्रांनो सर्व आज गावातील 6 गावातील सर्व ही महिला पुरुष सर्व मुलं सर्व काही तिथे त्या यात्रोत्सवाला होते आणि खूप बघण्यासारखं मित्रांनो होतो. तर मित्रांनो मला तर खूप आवडलं. मित्रांनो गेल्या वर्षी देखील गेलो होतो आणि यावर्षी देखील मला व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन गेलो होतो. तर मित्रांनो माझा व्हिडिओ काढण्याचा छोटासा प्रयत्न होता. आय होप तुम्हाला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ कशी होती आवर्जून कळवा आणि चॅनल नवीन असेल चॅनल आपलं सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती ना कोकणी शिमगा या मित्रांनो 2024 याची मी खाली एक मित्रांनो प्लेलिस्ट बनवतो, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. अगदी मित्रांनो फागपंचमीपासून म्हणजे पहिल्या होळीपासून सुरुवात झाली आपल्या व्हिडिओला, म्हणजे दिवसातून 2-2 व्हिडिओ अपलोड केले आहेत. नक्की बघा. कोकणातील सर्व रूढी परंपरा, नाच गाणी, खेळ सर्व मित्रांनो, संकासुराचा खेळ, गोमू नाच, काठ खेळ, पालखी सर्व काही तुम्हाला त्या प्लेलिस्टमध्ये पाहायला मिळेल. तर ते व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.